नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे फुलगोबी मटरची भाजी. तर इथे मी 250 ग्रॅम फुलगोबी आणि अर्धी वाटी मटर घेतलेले आहेत. गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत. जिरे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. त्याचबरोबर अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. सर्व जिन्नस तेलामध्ये परतायचे आहेत. कांदा तेलामध्ये परतल्यानंतर पाऊण चम्मच हळद घातलेली आहे. परतायची आहे. सर्व जिन्नस तेलामध्ये परतल्यानंतर 1 वाटी टमाटरची प्युरी घातलेली आहे. आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चम्मच किचन किंग मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच गोडा मसाला घातलेला आहे. सुद्धा परतायचे आहेत. सर्व जिन्नस तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहेत. आणि आता आपल्याला फुलगोबी आणि मटर घालायचे आहेत. मिक्स करायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर थोडा वेळ मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चम्मच तिखट घातलेला आहे. 1 चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व जिन्नस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत. आणि आता आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. तर फुलगोबी आणि मटरसुद्धा छान शिजलेले आहेत. कोथिंबीर घालायची आहे. तर इथे फुलगोबी मटरची सुकी भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. तर ही फुलगोबी मटरची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल.